6 जून को रायगढ़ किले पर होगा भव्य शिवराज्याभिषेक समारोह। परभणी से भी बड़ी संख्या में शिव प्रेमी होंगे शामिल। भारत के पहले स्वातंत्र्य दिन के रूप में मनाया जाने वाला शिवराज्याभिषेक लोकोत्सव इस वर्ष भी 5 और 6 जून को रायगढ़ किले पर भव्य रूप में आयोजित किया जा रहा है। युवराज संभाजी, छत्रपति महाराज व युवराज कुमार शाहजी राजे छत्रपति की प्रमुख उपस्थिति या आयोजन में रहेगी। इस आयोजन की तैयारी को लेकर परभणी में शिवराज्याभिषेक समारोह समिति की बैठक संपन्न हुई। समिति के सदस्य नितिन देशमुख ने बताया कि धार तलवारों की, युद्ध कला महाराष्ट्र की, जागर शिवशाहिरों का और सोहला पालखी का, स्वराज्य की एकता का इस आयोजन के मुख्य आकर्षण रहेंगे। शिव प्रेमियों से अपील की गई है कि वे भारी संख्या में इस ऐतिहासिक आयोजन में सहभागी बने। परभणी जिल्ह्यातून 2007 ते 8 पासून आपण मोठ्या संख्येने राज्याभिषेक सोहळ्यासाठी दुर्गराज रायगड किल्ल्यावर जात असतो आणि परभणी जिल्ह्यातील जे तरुण आहेत यांना गडकोटांचा इतिहास, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हे कळावा, सह्याद्रीच्या दऱ्या रांगातून कसा प्रवास करत होते आपले मावळे, हे सगळ्या गोष्टी कळाव्यात म्हणून आपण परभणी जिल्ह्यात जास्तीत जास्त तरुणांना दुर्गराज रायगड येथे मोठ्या संख्येने दरवर्षी नेत असतो। त्याचप्रमाणे याही वर्षी आपल्याला हा सोहळा अनुभवण्यासाठी आपल्याला मोठ्या संख्येने परभणी जिल्ह्यातल्या सर्व शिवप्रेमींना आपल्याला जायचं आहे आणि दरवर्षी आपण 4 तारखेला जात असतो, परंतु यावर्षी आपल्याला जायचं असलं तर 3 तारखेलाच निघावं लागणार आहे, कारण की 4 तारखेला 5 तारखेला एवढा मोठा उत्साह असल्यामुळे हजारो लाखो लोकांची, तरुणांची तिथे गर्दी होत असते। ट्रॅफिकमध्ये आपल्या गाड्यासुद्धा नाही का जात नाहीत, म्हणून आपल्याला 4 तारखेला सकाळी तिथं पोहोचणं अपेक्षित आहे। जर 4 तारखेला आपण तिथं पोहोचलो तरच आपल्याला दुर्गराज रायगड किल्ल्यावर जाता येईल, पूर्ण सोहळा पाहता येईल आणि सर्व जे काही नयनरम्य आपल्या डोळ्यांनी सर्व हा जो काही सोहळा आहे तो अनुभवता येईल। त्यामुळे टोटल आपल्याला 3 तारखेला इथून काही करून निघणं 2 मार्गाने आपल्याला जाता येईल, कारण की ह्या गोष्टी आपल्याला माहीत पाहिजेत, कारण की आता घाटातून जातात किंवा काही जण बोर घाटातून जात असतात, हे 2 रस्ते आहेत किंवा काही जणांना जायचं असतं तर पाठीमार्गे सुद्धा पाठीमागून बॅक साईडला जाता येते। त्यामुळे आपल्याची गाडी घेणं आणि त्या गाडीमध्ये आपल्या एकमेकांची जे जाणार आहे त्याची नाव नोंद घेता आपण जे जाणार आहे त्यांची नाव नोंदणी आपल्या समितीकडच्या कार्यक्रमाच्या समितीचे पदाधिकारी त्यांना वेगवेगळ्या पद्धतीचे मार्गदर्शन असतील, जे मदत लागेल पदामध्ये तिथं काही आडी अडचणी असतील तर ते शोधण्यासाठी प्रयत्न करतील। अशा पद्धतीने आपण हे एकमेकांना सहकार्य करून सगळ्यांना मिळून मिसळून सगळ्यांना घेऊन जाऊता येताना सुद्धा सगळ्यांना सोबत कसं येता येईल आपण सगळ्याला करायचं आहे। त्यामुळे मी जास्तीत जास्त परभणी जिल्ह्यातल्या सर्व शिवप्रेमींना बांधवांना विनंती करतो की त्यांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहावं असं आवाहन या माध्यमातून। धन्यवाद। शिवराज्याभिषेक महोत्सव दुर्गराज रायगड ची परभणी जिल्ह्याची राज्याभिषेक सोहळा समितीची बैठक सकळ मराठा समाज कार्यालय परभणी येथे संपन्न झाली। या बैठकीस परभणी जिल्ह्यातील सर्व सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, सर्व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। दिनांक 5 आणि 6 जून रोजी दुर्गराज रायगड किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी मोठ्या उत्साहामध्ये शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या संख्येने साजरा होत असतो आणि या सोहळ्याला परभणी जिल्ह्यातील हजारो शिवभक्त मोठ्या संख्येने दरवर्षी उपस्थित राहत असतात। तोच सोहळा यावर्षीसुद्धा मोठ्या संख्येने तिथं मोठ्या नयनरम्य सोहळा असा होणार आहे आणि या सोहळ्यासाठी परभणी जिल्ह्यातील जे काही शिवप्रेमी आहेत दरवर्षी तिथे जातात, या सर्वांची बैठक आज इथे समाज कार्यालयात घेण्यात आलेली आहे आणि या बैठकीमध्ये आम्ही सर्वांनी एक निश्चय केला की यावर्षी मोठ्या संख्येनं परभणी जिल्ह्यातील शिवप्रेमी मावळे या दुर्गराज रायगडला 5 आणि 6 जूनचे जे सर्व काही कार्यक्रम आहेत ते सर्व कार्यक्रमासाठी जाणार आहेत असं आम्ही एकमतानं आज ठरवण्यात आलेलं। मी परभणी जिल्ह्यातील सर्व शिवप्रेमींना, शिवभक्तांना, गावागावातील तरुणांना विनंती करतो की त्यांनी शिवराज्याभिषेक महोत्सव समिती परभणी जिल्ह्याची जी आहे त्याचे सदस्य आहेत यांच्याकडं त्याची नाव नोंदणी करण्यात यावी। ज्या ज्या गाड्या जाणार आहेत त्यांना सिरियल नंबरसुद्धा आमच्या मार्फत देणार आहेत। या कार्यक्रमाचे पत्रक, पॉम्पलेट, स्टिकर, पत्रिका यासुद्धा प्रत्येक गावागावात आणि ठिकठिकाणी आम्ही पोहोचती करणार आहोत। त्यामुळे मी सर्वांना विनंती आवाहन करतो की त्यांनी शिवराज्याभिषेक महोत्सव समितीकडे आपली नाव नोंदवावी आणि मोठ्या संख्येनं राज्याभिषेक सोहळ्यासाठी दुर्गराज रायगडला यावं।